सो फ्रेंड्स, जेवलात तर असालच, तर आधी तुमच्याबरोबर शेअर करते आउटफिट ऑफ द डे. आज आहे माझ्या मैत्रिणीची हळद आणि तिथे मी जाणार आहे. तर असं मस्त असं सोन्याचं लॉकेट घातलं आहे, एका हातात जांभळ्या कलरच्या बांगड्या आणि गोल्डन हूप इयरिंग्स घातले आहेत, हातावर मेहंदी काढली आहे आणि जरा सिम्पल लूक ठेवला आहे. इंडो वेस्टर्न लूक करायचा विचार केलेला, कारण का येलो कलरचे भरपूर सगळे ड्रेस माझ्याकडे तर नाही आहेत आणि हळदीला जेवढे ड्रेस आहेत तेवढे घालून झालेले. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मला अजिबात ड्रेस घालायला आवडत नाही. हा कॅमेरा फिरला आहे आणि मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नोज रिंग, आणि नोज रिंग पण घातलेली आहे. तर चला कॅमेरा परत फिरवूया आणि हा लूक हळदीचा तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. सो मंडळी, मी तुम्हाला जरा जवळनं माझ्या नेकलेसची डिझाईन दाखवते. आणि स्पेक्टम ही नोज रिंग घातलेली आहे. ही जुन्या काळी आदिवासी बायका घालायच्या आणि ते ट्रेंड आत्ता परत आलेलं आहे. ट्रेंड्स जातात आणि परत येतात, पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे नवीन ट्रेंड आहेत ते तुम्हाला लगेच मी माझ्या चॅनलवर दाखवते. सो अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर आम्ही सगळ्याजणी निघालो आहोत रिक्षामधून हळदीला. आणि हळद आहे, हळद म्हणजे हळदसारखी एक कॉकटेल पार्टी होणार आहे आणि ती आहे आपल्या घोडबंदर रोडच्या इथे ग्रीनला म्हणून एक ठिकाण आहे. तिथे छान मस्त एक लॉजसारखं असं बंगला आहे आणि तिथे एका साईडला स्विमिंग पूल आहे आणि स्टार्टरमध्ये आहेत गरम गरम मोमोज आणि चिकन फ्राय आणि चिकन लॉलीपॉप. तर आम्ही म्हटलं आधी नाचण्याच्या आधी अजिबात वेळ न घालवता आपण आधी खाऊन घेऊया. तुम्ही मागे बघू शकता असं मस्त लॉन आहे, 2 स्विमिंग पूल आहे, एक लहान मुलासाठी आणि एक मोठ्या माणसांसाठी, आणि एक साईडला असं एक छोटासा बंगला आहे. आणि हे आहेत हिमानी आणि सुतेश, आणि ह्या दोघांची आज हळद आहे. तर चला, हळदीला आम्ही काय काय मजा केली आणि त्यांच्याबरोबर डान्स केलं आणि लग्नाचा आउटफिट ऑफ द डे पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. फ्रेंड्स, खूप मजा केली. तुम्हाला माहितीच असेल की मला नाचायला खूप आवडतं, डान्स करायला, आणि त्याच्यामध्ये तर हळदीचा डान्स म्हणजे ओ माय गॉड. तर डान्स चालूच होता, खाणं पिणं मजा, खूपच मजा आली आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. फ्रेंड्स, बघितलात ना, हिमानीच्या चेहऱ्यावरचा आनंद संपतच नव्हता आणि तिच्या चेहऱ्यावरची अशी जो आनंद आणि खुशी बघून आम्हाला एवढं बरं वाटत होतं, स्पेशली मला, कारण का साखरपुडा होऊन खूप दिवस झालेले. आम्ही हिमानीच्या लग्नाची वाट बघत होतो आणि आज आहे हळद आणि उद्या आहे हिमानीचं लग्न. फ्रेंड्स, आम्ही खूप नाचलो, खूप मजा केली. तर व्लॉग पूर्ण पहा. मंडळी, तुम्ही म्हणाल की आता सगळे नाचत होते आणि अचानक कसे रडायला लागले, तर हिमानीची आई खूप भावूक झाली आणि ती रडायला लागली आणि त्याच्याबरोबर पूर्वाची आई रडायला लागली, कारण का पूर्वा आणि हिमानी दोघी खूप चांगल्या म्हणजे बेस्ट फ्रेंड आहेत. आणि एकीचं लग्न जस्ट आता वर्ष होणार आहे पूर्वाचं, आणि हिमानीचं आफ्टर 1 इयर हे लग्न होत आहे. पण आनंद तर चालूच आहे.
डिफरंट. हळद म्हटली आणि मराठी गाणी असली की एक वेगळाच माहोल तयार होतो आणि तुम्ही बघू शकता मराठी गाणी आणि मी हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. कारण का हळद म्हटल्यावर मराठी गाणी वाजलीच पाहिजे. आणि आत्ता मी हिमानीच्या आईबरोबर एक मस्त असा गोड डान्स करणार आहे आणि त्यांना लिटरली फोर्स करणार आहे की तुम्ही डान्स करा. कारण का त्यांना असं रडून त्यांचं झालेलं आणि इकडे तिकडे अशा शांततेने फिरत होत्या. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. पण तो आनंद अजून वाढवूया. तो फ्रेंड्स, चला आता जाऊया हिमानीच्या लग्नाला. आणि मी प्युअर सिल्कची राणी कलरची साडी घातली आहे. त्याच्यावर असा लप्पा हार म्हणतात, तो गोल्डचा हार आहे. माझ्या आईने मला केलेला हार आहे. स्टेटमेंट इयरिंग्स घातले आहेत आणि एक कडा आणि माझं फेवरेट वॉच घातलं आहे. त्याच्याबरोबर छोटीशी टिकली. आणि अशा प्रकारे मी माझा रिसेप्शन लुक कंप्लीट केला आहे हिमानीच्या वेडिंगसाठी. फ्रेंड्स, वेडिंग व्हेन्यूवर आम्ही आत्ता पोचलेलो आहे. खूप मस्त असं सजवलेलं आहे. आणि ओम गंधद्वारा दुराधर्षां नित्यपुष्टां करीशिनीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवहे श्रियं मनसा काममाकुति वाच्यं सत्यं शिमहि वैष्णां रूपमन्नस्य मयि श्रीं श्रेतां यशः भारत साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ईश एकपदी भव. हे वधुराणी, या संसार रूपी सागरामध्ये आज सुद्धा तू पहिलं पाऊल टाकत आहेस. त्यामुळे तुम्हा दोघांचं या ठिकाणी एक अतिशय पवित्र असं बंधन तयार झालेलं आहे. त्यामुळे तू वरराजांना तुझ्या माहेरी तुझी काही अन्न तयार करायला शिकलेली आहेस, त्या प्रत्येक पदार्थ अतिशय प्रेमाने वरराजांना आणि घरातील सर्वांना तयार करून भरवशील. ऊर्ध्वे द्विपदी भव. हे वधुराणी, या संसार रूपी सागरामध्ये आज सुद्धा तू दुसरं पाऊल टाकत आहेस. त्यामुळे या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये जे काही संघर्ष येतील त्या प्रत्येक संघर्षाला तू या ठिकाणी वरराजांना शक्ती देणारी आहेस. ऊर्ध्वे द्विपदी भव आरायस्पोषा यत्रपदी भव. हे वधुराणी, या संसार रूपी सागरामध्ये आज तुझं तू तिसऱ्या पावलाचं तू पदार्पण केलेलं आहेस. त्यामुळे आजपासून या डोंगरे पाटील घराण्यातील तू लक्ष्मी आहेस. सदैव या कुटुंबातील धन वाढवण्यासाठी सदैव तू प्रयत्न करत राहशील. मायो भव्याय चतुष्पदी भव. हे वधुराणी, या संसार रूपी सागरामध्ये आज तुझ्या तू चौथ्या पावलाचं पदार्पण करत आहेस. त्यामुळे आजपासून तुझ्या पती परमेश्वराबरोबर ज्याप्रमाणे तू प्रेमाचं नातं तयार केलेलं आहेस, जोडलेलं आहेस, त्याचप्रमाणे तुझ्या घरातील सासू सासरे, ननंदा, दीर भावजा या लहान थोर मंडळी असतील त्या सर्वांबरोबर अतिशय प्रेमाचं जिव्हाळ्याचं नातं तयार करशील. प्रजाभ्य पंचपदी भव. हे वधुराणी, या संसार रूपी सागरामध्ये आज तुझ्या तू पाचव्या पावलाचं पदार्पण करत आहेस. त्यामुळे या कुटुंबाचा वंश पुढे नेण्यासाठी या कुटुंबाला तू संतती प्राप्त करून देणारी आहेस. या पाचव्या पावलामध्ये तुझं मातृत्व जाग होणार आहे. ऋतुभ्य षटपदी भव. हे वधुराणी, या संसार रूपी सागरामध्ये आज सहाव्या पावलाचं तू पदार्पण करत आहेस. त्यामुळे प्रत्येक ऋतूत होणारे जे भोग आहेत ते तुझ्या पती परमेश्वराला सदैव तू प्राप्त करून देणारी आहेस. सखा सप्तपदी भव. हे वधुराणी, या संसार रूपी सागरामध्ये आज सातव्या पावलाचं तू पदार्पण करत आहेस. त्यामुळे अग्नी नारायणाच्या साक्षीने विश्वंभरचा बांबू, इवल्या इवल्या जंगलात उंच उंच बांबू, मी आहे लंबू, हिमानी माझी टिंगू. बोल बोल. वेळ झाली मुहूर्ताची, चालू आहे लगीन घाई. श्रुतेशराव माझे विठुराया आणि मी त्यांची रखुमाई. पायथ्याशी वाहतो पाण्याचा झरा, शिवनेरीच्या पायथ्याशी वाहतो पाण्याचा झरा. इमानीचं नाव घेतो डुमरे नावाच काय डुमरे टाकलं.
गाठण सोडण्याच्या आधी उखाणा घ्यायचा. तो फ्रेंड्स आम्ही लग्नाला थोडंसं लेट गेलो पण आम्हाला अक्षदा टाकायला मिळाल्या, त्यामुळे आम्ही सगळ्याजणी खूपच खुश होतो. तर चला आता डिनरला जाऊया. फ्रेंड्स, डिनरला जाण्याच्या आधी आम्ही चाट काउंटर बघितलं आणि तिथे दहीवडे, पाणीपुरी, शेवपुरीचं काउंटर होतं आणि आम्ही सगळ्या मुली तिथे तुटून पडलो. खूप टेस्टी दहीवडा होता आणि त्याच्याबरोबर शेवपुरी, पाणीपुरी ही मस्त होती. हो फ्रेंड्स, आम्ही गेलो आणि आता लग्नाचा डिनर होता. तर तुम्हाला माहिती ती ॲड आपण बघतो ना, भैया जी और तीखा. तशी आमची एक मैत्रीण त्या काउंटरवरच्या माणसाला सांगत होती, और तीखा बनाओ. तेव्हा तो काउंटरवरचा माणूस म्हणाला, अभी बस हो गया मैडम जी, इतना ही तीखा आपको मिल सकता है. आणि तिने तिखट खायचं थांबवलं. स्पेशली रिया हे करत होती की तिखट पाहिजे. आय डोंट नो एवढी तिखट पाणीपुरी ती कशी खात होती. फ्रेंड्स, खूप मस्त असं लॉन सजवलेलं आणि आत्ता जी समोरनं गेली ना ती आहे करवली आणि ती करवली आहे हिमानीची बहीण आणि करवली खूप छान दिसत आहे आणि हे आहे निसर्ग लॉन्स, हिरानंदानी इस्टेट येथे. फ्रेंड्स, निसर्ग लॉन्स येथे त्याचं हॉटेलही खूप छान आहे आणि तिकडचं जेवणही खूप छान आहे. पण आत्ता गोष्ट चालली आहे आजच्या हिमानीच्या लग्नाच्या डिनरची. जेवण खूप छान आहे कारण का हे जेवण आहे ते निसर्ग हॉटेलचं कॅटरिंगचं असतं. जी लोकं हे लॉन बुक करतात मे बी त्यांचंच आहे, मोनोपोली आहे. तर हे जेवण पण ज्यांनी निसर्ग हॉटेलचं जेवण खाल्लं आहे त्यांना हे जेवण पण खूप आवडेल. सो फ्रेंड्स, डिनर चालू आहे आणि डिनरमध्ये काय काय आहे ते बघूया. कोथिंबीर वडी आहे ही.
आणि ब्राईडची एंट्री झालेली आहे आणि मी आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हिमानीचं रुखवत. यू नो फ्रेंड्स, रुखवत ही परंपरा आता हळूहळू विलुप्त व्हायला लागली आहे, पण हिमानीचं रुखवत अप्रतिम आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक गोष्ट अशी मस्त इनोव्हेटिव्ह प्राणाने केली आहे, कारण का ती डान्सर आहे आणि डान्समुळे तिच्या काही गोष्टींमध्ये तिचं डान्सचं प्रेम आहे ते दिसून येतं. आणि मला सगळ्यात गोष्ट आवडलेली आहे ती म्हणजे इथे ना छोटा ना मिक्सर ठेवला आहे पितळेचा. बघा किती सुंदर आहे ना मिक्सर, काय माहिती यार, अशा छोट्या छोट्या गोष्टी मला खूप आवडतात. कबाट ठेवलं आहे, चौरंग ठेवला आहे, खूप छान छान गोष्टी केलेल्या आहेत. आणि अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर आता मी शेअर करणार आहे रुखवतातली, ती म्हणजे अप्रतिम आहे. यू नो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता मस्त असं सुंदर असं रुखवत आहे.